सरस्वती। ओम गणनाथ गणपती शारदा सरस्वती। ओम गणनाथ गणपती शारदा सरस्वती। ओम गणनाथ गणपती शारदा सरस्वती। रंग भरला धरणी माई वरती। 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 14 विद्या 64 कला करुणी द्या विज्ञानमती। 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 गुरु गोरक्षनाथ मारी उलटा हात। गुरु रक्षणात मारी उलटा हात। गुरु गोरक्षनाथ मारी उलटा हात। गुरु रक्षणात मारी उलटा हात। ओम नमो आदेश ओम नमो आदेश। ओम नमो आदेश। ओम नमो आदेश। ओम नमो आदेश ओम नमो आदेश। ओम नमो आदेश। ओम नमो आदेश। ओम गणपते नमः। ओम गणपते नमः। ओम गणपते नमः। ओम गणपते नमः। पुंडलिका वरदे। श्री ज्ञानदे। श्री पंढरीनाथ। श्री गणपती गजानन। आई पावनाई आई काळकाई रंगदेवता श्री मांडकरी छत्रपती शिवाजी श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ बजरंग सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीधर मुंडगे सद्गुरु गोपालनाथ श्रीराम समर्थ गणपती बाप्पा। फॅन पुढे घेता फॅन. हॅलो
आयुष्य लाभो उदंड तुम्हाला उदंड तुम्हाला आयुष्य लाभो उदंड तुम्हाला प्रार्थनाही करतो गणेशाला प्रार्थनाही करतो मोरयाला देऊया शुभेच्छा ऐकू दे नाना देऊया शुभेच्छा ऐकू दे नाना शुभेच्छा नाही तुरे नाना वाढदिवसाच्या शुभेच्छा सत्त्याण्णवावा वाढदिवस सोहळा सत्त्याण्णवावा वाढदिवस सोहळा वयाचे 97 वर्ष या ठिकाणी आमचे मित्र हा चांगला सुवर्ण योग या ठिकाणी जुळ आणलाय आणि आमचे आदरणीय सीताराम काकू नाईक भोळे यांचा आज वाढदिवस सोहळा आपण या भजनरूपी सोहळ्यामध्ये साजरा करतोय आमच्या सर्व भजनी श्रोत्यांकडनं एकच परमेश्वराला मागणी आहे त्यांना चांगलं आयुष्य उदंड लागू देत त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी लागू देत हीच शुभेच्छा हीच प्रार्थना करू वडिलांना करतो म्हणून होतो 97वा वाढदिवस सोहळा आपुलकीचा आज जमला गोतावळा आपुलकीचा नमस्कार करीतो तव चरणाला तव चरणाला नमस्कार करीतो तव चरणाला आशीर्वाद द्यावा गीताला आशीर्वाद द्यावा गीताला देऊया शुभेच्छा ऐकू दे नाना देऊया शुभेच्छा नाही तुरे नाना देऊया शुभेच्छा नाही तुरे जन्मदिवस हा नाना गावला आयुष्य लाभो उदंड तुम्हाला दिवस आज उजावला आयुष्य लाभो उदंड तुम्हाला प्रार्थनाही करतो गणेशाला प्रार्थनाही करतो मोरयाला देऊया शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या धन्यवाद सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या घालून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि पाताडे भाऊजी हरिश्चंद्र पाताडे यांच्याकडून सुद्धा नानांना हे बहुमोल असं बक्षीस दिलेलं आहे एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में देखो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक राधा एक मीरा
Hare
धन्यवाद माऊली. खरंच आज हा भाग्याचा दिवस आहे. आमच्या हरिभजनामध्ये या ठिकाणी 97वा वाढदिवस सोहळा साजरा झाला. अजूनही या वयाची माणसं आहेत. या ठिकाणी आमचे परममित्र मार्गदर्शक सन्माननीय विश्वासराव घुरे यांच्याकडून मला 500 रुपयाचं आशीर्वाद रुपये बक्षीस आलेलं आहे. स्वीकारता धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे दोन्ही तबलजी या दोघांनाही प्रत्येकी 100 रुपये आलेले स्वीकारता धन्यवाद. धन्यवाद. खरोखर तुमचे घुरे साहेबचे उपकार मानावे थोडेच आहेत. कारण की आज माझ्या जोडीला अतिशय नावाजलेले बुवा की आमच्या गुरुजींबरोबर त्याच्या बाऱ्या होतात. अजूनही जवळजवळ बुवांचं वय 74 रनिंग आहे आणि 1 जानेवारीला बुवांचा मोठा कार्यक्रम होणार आहे. बुवांसाठी टाळ्या होतात. आताच मागाशी आमचे बुवा माझे मित्र दीपक पाळेकर बुवा यांनी सांगितलं की 1 जानेवारीला कराळे हॉल तरोळ्याला मोठा भव्य कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी आवर्जून त्या ठिकाणी यायचं आहे. आताच मी तुम्हाला सर्वांना निमंत्रण देतो. धन्यवाद. आता तुम्ही सांगा, असे गुरुस्थानी असलेले बुवा आज माझ्या जोडीला लाभलंय म्हणजे त्यांनी मला जोडीला घेतलं हेच माझ्यासाठी फार मोठं भाग्य आहे. माझं मी बुवांचा धन्यवाद मानतो. आणि बुवांचंही वय पाहता मी तरी बुवाला काय बोलणार, बरोबर आहे ना. आता मी पोरगा आहे त्याच्यासमोर, ते माझे बाप आहेत. मी बापाला काय बोलणार. समजा बापाने बाहेर काढले तर घराच्या, म्हणून पायरी सांभाळून भजन करायला आमच्या गुरुजींनी शिकवलं आहे, आमच्या संस्कार केलेले आहे. आणि खरोखरच मी पुन्हा एकदा बुवांचे आभार मानतो. आशीर्वाद घेतो त्यांचा. मी आशीर्वाद घेतलाय बुवांचा. अशी 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 जाणकार भजनी मंडळी जोडलेला असेल तर आम्हाला आणखी काही शिकता येते. आणि ही संधी आमचे धुरे साहेबांनी दिली आहे. धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकडेवर ठेवणिया. माऊली तुकाराम म्हणतात, ध्यान कसं होतं पांडुरंगाचं, नाही का. मकर कुंडले तळपती श्रवण, माशासारखी भक्ती तळपडणारी असावी, तडपडणारी देवाच्या चरणी. अशा प्रकारचं वर्णन तुकोबारायांनी सुंदर ते ध्यान उभे विटेवर या ध्यानाच्या अभंगामध्ये जसं केलं तसं याही माझ्या गणरायाचं वर्णन तुकोबाने कसं केलंय बघा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान आहे. जो आपण ओंकार, जो ओम, त्या ओम ठिकाणी अकार ओंकार मकार ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं स्थान आहे. आणि तो गणेश आहे. त्या गणेशाचं स्थान तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्या ओंकारामध्ये कुठे आहे.
नाही का? बघूया. आमचे वैभववाडीवरून YouTube चॅनलचे मालक प्रथमेश साळुंखे वैभववाडीवरून आले आणि असे चॅनल जर आले भजनाची शूटिंग घ्यायला तर आम्हाला दुसरे कोण आहे? प्रज्वल गायकवाड हे दोघे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हा हरिनामाचा सोहळा पारंपरिक डबलबारी म्हणजे काय? या ठिकाणी गवळण म्हणजे अभंगानंतर गवळण कवाली भारूड सगळं काही इथे मेजवानी भेटणार आहे. आमच्या बुवांचा काय प्रश्नच नाही. तर खरोखर तुम्हा दोन्ही चॅनलवाल्यांचे मनपूर्वक लाख लाख आभार मानतो. तुमचं स्वागत करतो. तुमच्या चॅनल समोर आमचं चांगलं भजन व्हावं दोन्ही बुवांचं अशी गणराय चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेतो.
तुमच्या टाळ्या म्हणजे आम्हाला पोच पावते. आम्ही जे वेडं वाकडं सादर करणार आहे ते तुमच्याकडून पोचतंय. म्हणून तुमच्या करवाटे म्हणजे तुमच्या हातावाटे जमदावना प्रोत्साहन देता तुम्ही. टाळ्याच्या गजरामध्ये आमचं कौतुक करताय हे आमच्यासाठी खूप आहे. गजर आहे प्रत्येकाच्या घरामध्ये सालाबाद प्रमाणे गणरायाचं आगमन प्रत्येकानं मनापासून केलेली भक्ती गणरायापाशी रुजू झालेली आहे.
घराच्या आजूबाजूला परिसर होता साफ केला, स्वच्छ केला, घराला रंगरोटी केली, सजावट केली. महाराष्ट्राच्या भूमीवरती कोकणासारखी संस्कृती गणपती सणाची कुठेही नाही, नाही का? अरे बारे आमचे चाकरमानी सुद्धा बरेच आलेले आहेत. मला गुरुदिल्याचे आमचे अनिल त्या ठिकाणी अनिल बुवा आलेले आहेत. तिरलोटकर बुवा मंडळाच्या वतीने तुमचं स्वागत आहे. अनेक कलावंत या ठिकाणी तुमच्या चरणापासून नतमस्तक होतो. मनापासून चाकरमानी येतात, गणरायाची मनोभावे सेवा करतात. रोज भजन अर्ध्या रात कसा तुमतो भक्तिमय वातावरण होतं. ही कोकणची संस्कृती आहे, नाही का? आमचे 8 दिवस स्वच्छता करण्यात जातो, साफसफाई करण्यात जातो. यावर्षी सगळा उलट झाला. बहीण मंदिरला आलीच नाही. मागा सांगितल्या हे 3000 रुपये घ्यावा. बोनस लाडकी बहीण 3000 रुपये माझ्या हातात ठेवला. मग तुमचा काय तर तुम्ही करा तिकडे, माका वेळ नाही. माझ्या का आवाज वर करून बोलायचा ना. मी बहीण कोणाची तुमचं माहिती आहे? कोणाची बहीण? मुख्यमंत्र्याची बहीण. 3000 रुपये ठेवला. मी म्हटलं जरा थांब, काही दिवस जाऊन दे, थोडे दिवस जाऊन दे. मग तुम्ही सगळे बहिणी जे आहात ना ते भावाकडे जावा माघारपणा. मग तुमचा किती दिवस ठेवीत का? हो म्हणता तुम्ही वर बोलायचा ना, आवाज चढून. हा माझं लाडको भावा म्हटलं, माझं पण देऊनच हातो. माग काय तो अंतर देणारा आज माझ्या बहिणीक दिला, आमच्या भावाला दे. बघूया फुकटच पडला का, जसा का रान मोकळाच पडला. स्वतःच्या खिशातले द्यायचे आमका म्हणतात, आपण कशा सोडायचे का? काय तयारी केली आपण, मनोभावे तयारी केली. म्हणून म्हणतो पाहत होतो वाट आतुरतीनं, मनोभावे झाली तुझी पूजा आरती, मनोभावे झाले तुझी पूजा आरती, आणि आनंदाला भरती. डबल बारीसाठी गर्दी किती, हा त्यापेक्षा दर्दी किती होते हे महत्वाचं आहे, नाही का? आपण आयुष्यामध्ये आयुष्य किती जगलो त्यापेक्षा कसं जगलो याला महत्व आहे. आमच्या बुवांचं आयुष्य बघा 74 आहे. तरुण बुवांना लाज वाटेल अशा प्रकारची भजनं यांची पहाडी आवाजामध्ये. करावं तेवढं थोडं आहे. हे वय आहे त्यांचा त्रास करण्याचं, पण काय होईल ते का होईना का भजनामध्ये आलं तरी काय हरकत नाही बुवा म्हणतात. पण नामस्मरण भजन सोडणार अशा बुवांना आम्ही काय बोलणार.
कारण काय बोलू पण नको असं पण काय बोलायची गरज नाही. बसल्या बसल्या सुरुवात करते बघा एवढे हा शार्प एकदम अजून तरुण आहे जरी वयाने बसले भाऊ आमचे तरी भजनामध्ये तरुणच आहे. आम्ही नाही त्याच्यावर त्यांची साथ आम्ही नाही करू शकत. आवाज लावतात किती आवाज ताणून लावतात. तार सब पेटी संपते बुवा बोलतात पेटी संपली. एक तरी बुवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे असं जन्मात पण येणार नाही. आणि यांच्या बरोबर येतानाच विचार करते हे का कॉम्पिटिशन घेऊन सामान्य व्यक्ती आहे म्हणजे आवाज एवढा ताणून ठेवतात की टाळ्या वाजवावे लागतात. नाही तर मग नको तर परत गेलो पडा नको. आम्हाला जमेल नाही जमणार. आम्ही शरणागती बुवा तुमच्यासमोर आम्हाला जमणार नाही. बुवा आमचे म्हणजे काय लाख माणूस बुवा खरोखर बुवा 100 वर्ष तुमचा पण वाढदिवस होऊ देत. गणराय चरणी प्रार्थना करू. म्हणून म्हणतो भक्ती आपली कशी असावी मनोभावे भक्ती असावी. अजान आपण लहान आहोत देवासमोर. देवाशी आपण बरोबरी करायची नाही. आपण बघतो मोठे मोठे गणपती असतात. आपण माझा गणराय घरचा आहे तो पण देवच आहे. पण आज बाजार झालाय. देवाला किती सोनं किती पैसे आणि काय 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 देव मागत नाही कधी. देव भावाचा भुकेला परमेश्वर तो माझं मनापासून नामस्मरण कर मी तुझ्या वेळोवेळी धावत येईल पण मला असं काय देऊ नको. आपण देवाच्या वरचढ व्हायला बघतो चुकीची गोष्ट आहे. विसर्जनाच्या वेळी देवाला कारण घालणार बाबा देवा वर्षाच्या आतमध्ये पांडव लोक तरच म्हणतात तुला 21 दिवस ठेवीन नाहीतर 1.5 दिवसात पोहोचवीन. तू कोण पोचवणार हो. आपण देवाला कोण पोचवणार. एवढे आपण मोठे आहोत का. देव म्हणता ए बस वर्षभर तुका ठेवले तर तू माका 1.5 दिवसात पोचवणार. आपण त्याची बरोबरी करू शकतो का. आपल्याला ऐकलं ना सगळ्यांना माहिती आहे तो विषय. बोटीने सगळे हिंदू लोक चालले होते. हिंदू लोक समुद्रातून आणि मोठं वादळ आलं. एवढं मोठं वादळ आलं की बोट ती काय होडी होती ती हालायला लागली. ते समजले आपण आता बुडून मारणार खलास होणार म्हणून मारणार आपण सगळे काय खरं नाही. पण आपले 33 कोटी देव प्रत्येक जण आपल्या देवाचा धावा करतात. शंकर धाव विष्णू धाव गजानन धाव दत्तात्रय धाव जो तो आपल्या परीने धाव करता कोणी येत नाही. येणार तरी कोण. आपण नेमकी एका देवावरती आपली श्रद्धा नाही. देव एकच असतो पण श्रद्धा तरी पाहिजे. असं होता होता ती बुडणार होडी तेवढ्यात काठावरती गणपती नाचतोय. हे बाबा गणराया तू नाचतस काय आमका वाचव. गणपती म्हणता बुडा बुडा आणखी बुडा खाली मला. माका अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन करताना तुम्हीच नाचतात ना. टॅक्की नॅकी टॅक्की नॅकी म्हणजे अशी आपली असती असली भक्ती असू नये म्हणून म्हणतो. काय म्हणतो पाहत होतो चतुर्दिन भक्ती भावे तुझी करीत आरती. भक्ती भावे तुझी करीत आरती. श्रद्धा आमची तुझ्या
आपण नवस बोलतो, प्रार्थना करतो, आपल्या हाकेला धावतो, असा दयाळू आपला भय देव हा गणपती गजानन फळ आहे, नाही का? दरवर्षी प्रार्थना करतो, दरवर्षी नवस बोलतो, बाप्पा पावतो. बाळकृष्ण तुकाराम धोरे यांच्याकडून 200 रुपये आशीर्वाद रुपये आलेले आहेत, स्वीकारतो, धन्यवाद. बाप्पा म्हणतो काय भक्ती करायची ती आता करा. आपण आज होतो उद्या नाही, आपल्या आयुष्याचा भरोसा नाही. अनेक आले अनेक गेले, दरवर्षी गणपती घरात आणला, वडलोपार्जित घर होतं, दरवर्षी गणपती घरात आणला. गणरा तसाच आहे, गणराचं देश तसंच आहे. माणसं म्हातारी होत चालली, पिढ्यान मागे चालल्या, आपण बदलतो फक्त, नाही का? म्हणून काय करा ते आता करा, नंतर नाही. म्हणून म्हणतो देवा तुझी किबिया अपरंपार, गणपती म्हणतो वर्षल नको, घरात वर्षल नको, बिराडा तुमची 50 असू दे, वर्षलीने हाणू नको, मका हाणूच नको. देव काय म्हणतो मला हाणूच नको तू, पण वर्षल नको, एक करणार एक बघणार अशी नको, अशी भक्ती नको. बरोबर कृपारा होदास अजितावरती, कृपारा होदास अजितावरती, तुझी करावया भक्ती. श्री गणराया मोरया, बाप्पा श्री गणराया, उज्ज्वला बाळकृष्ण नाईकपुरे, कैलासवासी विशाली विनोद नाईकपुरे यांच्या स्मरणार्थ थोडस गुणगान गायला सांगितलं, प्रयत्न केला. तुमच्या आशीर्वादाला, बुवांच्या आशीर्वादाला नक्कीच घेणार आहे. 400 रुपये आलेले आहेत, स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी विशाली नाईकपुरे यांच्या चिर शांती लाभू देत परमेश्वराकडे प्रार्थना करतो. बाप्पा श्री गणराया मोरया, चलावाऊया दुर्वा फुले घेऊया, चरणी चलावाऊया, दर्शन त्याचे घेऊया. मोरया
आमचे नाईक दुले बाबा यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे, स्वीकारतो. आमच्या नाईक बाबा यांच्याकडून लक्ष्मी हार आमच्या पेटीला त्याने अर्पण केलेला आहे. मनापासून लाख लाख धन्यवाद म्हणतो. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्तांची आकाजा, भक्तांची आकाजा, भक्तांची आकाजा, भक्तांची आकाजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. विनायका गजमुखा लंबोदराय गणना, विनायका गजमुखा लंबोदराय गणना, विनायका गजमुखा एकदंता तव चरणी ठेविला माता, तव चरणी ठेविला माता, तव चरणी ठेविला माता. विनायका गजमुखा सुविधेचा दाता, सुविधेचा दाता, विठेचा दाता, विठेचा दाता, करतान करविता, करतान करविता, करतान करविता, करतान करविता. तव चरणी ठेविला माता, तव चरणी ठेविला माता. विनायका गजमुखा एक रूप भावे स्मरण करिता, एक रूप भावे स्मरण करिता, भावे भावे करिता, करिता, स्मरण करिता. जाणीशी तू सर्वथा, जाणीशी तू सर्वथा, जाणीशी तू सर्वदा, जाणीशी तू सर्वदा. तव चरणी ठेविला माता, तव चरणी ठेविला माता.
नको रे हरी, नको रे हरी, खोडी नवे बरी सांगू मी तुला किती तरी. नको रे हरी, खोडी नवे बरी सांगू मी तुला किती तरी. नको रे हरी, खोडी नवे बरी सांगू मी तुला किती तरी. नको रे हरी, खोडी नवे बरी सांगू मी तुला किती तरी.
धन्यवाद. कवाली घेत नाही, कवाली पुढच्या बारीला घेतो. आता ज्या ठिकाणी जे बक्षीस आलं आम्हाला कैलासवासी वृषाली